मला जोपर्यंत तू आमच्या आयुष्यात आहेस ना तोपर्यंत आमच्या आयुष्यात काही चांगलं होणार नाही, काही चांगलं मिळणार नाही आम्हाला. चार चौघात माझ्याबद्दल वाईट साईड बोलीस, हिंमत कशी झाली तुझी? हा, घरात तर मोठी आदर्श सून म्हणून मिरवत असतेस आणि बाहेर माझ्याबद्दल माझी उणीधुणी काढतेस तू. माझं नक्की कुठे आणि काय चुकतं ना मला तेच कळत नाहीये. मी सगळं सावरण्याचा प्रयत्न करते पण हे असं का घडतं माझ्या बाबतीत? मी खूप सरळपणे काहीतरी बोललेले त्याचा किती चुकीचा अर्थ काढला गेला. हे दुष्टचक्र कधीच संपणार नाही का रे? समीर, मी आईंबद्दल काहीच वाकडं बोलले ना. रडू नकोस. शांत राहा. रडू नको बाळा, शांत. आजी, आजी, तुम्ही देवीच्या खूप जवळ आहात ना. तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं. देवीची कृपा आहे ना तुमच्यावर. मग आपल्या घरातल्या या अशांततेवर काहीच उपाय नाहीये का हो? हे गैरसमज कधीच दूर नाही होणार का? अर्पिता, नीलांबरीला मी बरीच वर्ष ओळखते. ती कधीच सुधारणार नाही आणि ती तुला कधीच आपलंसं करणार नाही, कारण तिला कधीच तुला आपलंसं करायचं नाहीये. त्याची पट्टीच तिने डोळ्यावर लावून ठेवली, म्हणून तर तुझ्यातले चांगले गुण तिला दिसतच नाही. उलट मात्र असलेले नसलेले दुर्गुण ती शोधून काढील, डोळे बंद ठेवून मनाने. पण आजी, हे बघ, तुला सुखाचा संसार करायचा आहे ना, मग फक्त एकच उपाय आहे. नीलांबरीला नाही पण समीरला तुझी कदर आहे. तू करत असलेल्या कष्टाची त्याला किंमत आहे, जाण आहे. तेव्हा तू समीरचा हात धर आणि या घरातल्या तुझ्या हक्काच्या 4 गोष्टी घेऊन तू सरळ वेगळी हो. सरळ वेगळी हो. आणि दोघं राजा राणीचा सुखी संसार करा. सुखी संसार करा. आजी, आजी काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. ते घर तोडण्याचा विचार माझ्या कधी मनातही नाही आला हो. अर्पिता, गोडीने वेगळं होणं म्हणजे घर तोडणं नव्हे. सगळ्यांच्या सोयीचा आणि सुखाचा विचार करून घेतलेला शहाणा निर्णय आहे तो. मनात माया न ठेवता केवळ रीत म्हणून एकत्र राहायचं आणि डोक्याला डोके आपटत बसायचं, याला काय अर्थ आहे सांग? दुरून मानही टिकतो आणि गोडीही. योग्य तेच बोलतेय मी. पण आजी, अगं जग बघितलंय मी. वय माणसाला अनुभव आणि शहाणपण दोन्हीही देतं. कटू वाटणारे निर्णय घ्यायला शिकवतं. नाही आजी, असं काही नाहीये. ते समीर आणि राजाचे मॅडमचं लग्न मोडलं ना म्हणून त्यात थोडेसे रागवलेत. पण तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये.
मी समजून घेते, एवढं काही नाहीये. ती सुंदरी मांजर. अगं श्रीमंता घरची लाडवलेली मुलगी ती काय संसार करणार होती? समीरला घेऊन ती दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडली असती बघ.